मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न अजूनही ऐरणीवरच. अनेक महिला व समाज बांधवांनी हिमायतनगर तहसील व पोलीस स्टेशन येथे निवेदन देत केली घोषणाबाजी. 9 एप्रिलपासून तहसील कार्यासमोर आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा. हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न जागेअभावी गेली कित्येक वर्षापासून प्रलंबितच आहे. कामारी गावातील बौद्ध व मातंग समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा शेवटचा विधीही सन्मानपूर्वक करता येत नाही. शेवटच्या वेळी त्या व्यक्तीची विटंबना या गावात होत असते. कारण मौजे कामारी येथे बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी शासनाने दिलेली 7 गुंठे जमीन, या जमिनीवर अतिक्रमण केले गेले असून ही जमीन न देण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे गावातील बौद्ध व मातंग समाज बांधवांनी थेट तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन गाठत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या जागेवरील अतिक्रमण काढून जागा आमच्या ताब्यात द्या, याबाबत निवेदन तहसीलदार तथा हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले गेले आहे. तसेच दिनांक 9 एप्रिलपर्यंत स्मशानभूमीच्या जागेवरती अतिक्रमण न हटवल्यास 9 एप्रिल 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला गेला आहे. मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न गेली कित्येक वर्षापासून रखडलेला पाहावयास मिळत आहे. गावचे सरपंच तथा बौद्ध व मातंग समाज बांधवांनी अनेकदा तहसील कार्यालयात निवेदन देत या जागेची नोंद घेत या जागेवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटवा, स्मशानभूमीची जागा आमच्या ताब्यात द्या, यासाठी अनेकदा लेखी निवेदन दिले. पण तरीही अद्याप तो स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. यामागे राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा गावकऱ्यांकडून दबक्या आवाजात आरोप केला जात आहे. यामुळे कामारी गावातील सामाजिक ऐक्य बिघडून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालय येथे निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. स्मशानभूमीची जागा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. स्मशानभूमीची जागा मिळालीच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी सरपंच प्रतिनिधी विजय सोनुले, वैभव नरवाडे, कांबारीकर, बाबासाहेब नरवाडे, विनायक नरवाडे, राजू नरवाडे, नथुराम कांबळे, किरण नरवाडे, प्रल्हाद नरवाडे, पंडित नरवाडे, दीपक भोवरे, विजय नरवाडे, आनंद नरवाडे, संजय कांबळे, दासा कांबळे, शकुंतलाबाई इंगोली, पुष्पाबाई भोवरे, सयाबाई नरवाडे यांच्यासह महिला वर्ग व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामारी येथील बौद्ध व मातंग समाज बांधव गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेसाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत. या बाबीकडे मात्र कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमीची जागा तहसीलदार यांनी खुना करून दिलेल्या जागेवर असलेले अतिक्रमण तत्काळ काढून देण्यात यावे, अन्यथा 9 एप्रिल रोजीपासून तहसील कार्यालयासमोर सर्व समाज बांधव लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाला बसतील, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात समाज बांधवांनी नमूद केले आहे. एकंदरीत या प्रकरणाकडे पाहता हिमायतनगर तालुक्यामध्ये स्मशानभूमीच्या जागेवरूनही राजकारण केले जाऊ शकते, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. हे प्रकरण निकाली न लागल्यास मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून मौजे कामारी गावामध्ये पुढील काही दिवसांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणाकडे तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा मुद्दा मार्गी लावणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्ध व मातंग समाजास न्याय मिळवून देणे क्रमप्राप्त आहे. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देऊन या प्रकरणाचा तोडगा काढतील का? प्रशासनावर राजकीय नेत्यांचा असलेला दबाव संपुष्टात येईल का? कामारी येथील बौद्ध व मातंग समाज बांधवास न्याय मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र पर्वमध्ये आपलं स्वागत. हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील बौद्ध आणि मातंग समाजातील स्मशानभूमीचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. येथील कामारी येथील नागरिकांना ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या व्यक्तीला सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात येतील अशी स्मशानभूमी मिळत नाहीये. त्या जागेसाठी कामारी येथील नागरिक बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहेत. त्यांना आजपर्यंत त्यांच्या हक्काची जागा मिळाली नाही. बघूया त्यांना ती जागे का मिळाली नाही आणि त्यांची पुढील स्मशानभूमी जागा त्यांना मिळणार आहे की नाही. प्रत्यक्ष तेथील महिलांशी चर्चा करूया आपण आणि त्यांनाच विचारूया स्मशानभूमीचा प्रश्न कशामुळं हा उद्भवलेला आहे. मावशी, तुम्ही काय सांगू शकता तुमच्या स्मशानभूमीचा प्रश्न हा कशामुळं आज समोर आलेला आहे?
आम्ही सांगतो की जुनी जागा आहे ती आम्हाला नाही, शासनानं जागा दिली ते जागा आम्हाला पाहिजे ती. नाही तर आज आमच्या घरी कोणी मेलं राहिलं तर आम्ही येतं पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला ते आम्हाला तहसीलला, तर आम्हाला ते आता दिलेली नवी जागा तेच आम्हाला पाहिजे ती. शासनाने आपल्याला किती जागा दिली होती? 7 गुंठे. मग आज ती 7 गुंठे आहे तिथं उपलब्ध नाहीये का? नाही दुसऱ्याच्या अतिक्रमण केले याकडे आजपर्यंत आपण किती दिवसापासून संघर्ष करता प्रशासनाकडे की आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी 6 महिने झाले. 7 महिने. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रशासनानं आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि आपल्या जागा मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत? एकदा येऊन खाऊन गेले, बस तेव्हापासून कोणीच आले नाही बघायचं. मारून गेले, अतिक्रम केले त्या लोकांनी. हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनाने काय प्रयत्न केलेले आहेत? आता येतो आज उद्या करायचं म्हणून तर आम्ही उपोषण करणार आहे आता आणि मोर्चा पण करणार आहे. कामारी येथील आपली जी बौद्ध स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीसाठी प्रशासनाला किती दिवसापासून आम्हाला हक्काची जागा द्या आणि ती जागा आजपर्यंत प्रशासनाला आपल्याला का उपलब्ध करून दिली नाही, याचे कारण काय आहे? सर, यासाठी आहे की नाही, आम्ही डिसेंबर महिन्यापासून वारंवार तहसीलदार मॅडमकडे निवेदन देत येत आहोत. तहसीलदार मॅडम आम्हाला पुरेशी माहिती देत आहेत. आज करू, उद्या करू. मोजणी झाली त्या जागेची, पुन्हा सुद्धा करून दिल्या. याच्यात आमच्या गावामध्ये राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली शासन आमचा हे निकाली मार्ग लावत नाही. आम्ही जवळपास 6 महिने झालो या संघर्षासाठी लढत आहोत. तरी सुद्धा हा संघर्ष मॅडम आम्हाला शुक्रवारी आलो होतो, शुक्रवार पण रजेवर होत्या. आज सुद्धा आलो आम्ही इतके 100-200 लोक घेऊन, आज सुद्धा रजेवर आहेत. ताडेवार साहेब सुद्धा नाही त्या ठिकाणी आहेत. आणि आम्हाला 7 दिवसाची मुदत दिली होती, त्यांनी जागा खाली करून देतो म्हणून त्यांना त्या अतिक्रमणवाल्याला नोटीस सुद्धा दिली, पण ते अतिक्रमण सुद्धा खाली झालेलं नाही. याच्यावर काही शासन निर्णय ठोस घेत नाही. शासन तुम्हाला स्मशानभूमी खुली न करून देण्याचे कारण काय? का शासनावर कोणावर दबाव आहे का काय? याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्याचा शासनावर पुरेपूर दबाव येत आहे. माझ्या मते तर सर्वांच्या मते, समाजाच्या आमच्या सर्वांच्या मते, की याच्यात राजकीय पुढाऱ्याचा पुरेपूर दबाव येत आहे. आम्ही याच्या अगोदर माधवराव पाटलाकडे सुद्धा गेलो होतो. माधवराव पाटलाकडे त्यांनी निधी सुद्धा 10 लाख रुपये टाकला. ती निधी सुद्धा आता लॅप्स झालाय साहेब. मार्च महिना संपला, आता एप्रिल चालू आहे, निधी सुद्धा लॅप्स झालेला आहे. ही गोष्ट विषय राहू द्या. आता सध्याचे चालू आमदार बाबूराव कदम आहेत, त्याचे गावात राजकीय पुढारी आहेत, पण त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष कोणी देत नाही. तुम्हाला प्रशासन यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही सहकार्य करत नाही असं तुम्ही म्हणता की आम्हाला जागा उपलब्ध केली. राजकारणाचा दबाव आहे. मग तुमच्या गावातील जर राजकारणाचा दबाव तर तुम्ही आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांच्याकडे या संदर्भामध्ये कुठली तक्रार किंवा त्यांच्याकडे अर्ज वगैरे केलाय का आम्हाला जागा खुली करून देणार? त्यांच्याकडे आम्ही काही आमदार साहेबांकडे निवेदन दिलेलं नाही. आम्ही सरळ शासनाकडे निवेदन दिलेलं आहे साहेब. आता ऐक ना, आता उद्या 9 तारखेपासून आम्ही पूर्ण 100-200 लोक इथे टेंट टाकून उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आज उपोषण करणार आहे साहेब. मेलेल्या माणसाला घरात ठेवतात का? बोला. ते आमची आम्हाला जे स्मशानभूमी आहे ना, ते आमची आम्हाला देवावं आमच्या ताब्यात ताब्यात. 7 गुंठे आहे. आम्ही मेलेला माणूस कुठं टाका की इथं आणावं, इथं फुकून द्यावं. आमचं गाव किती किलोमीटर दूर आहे? 15 किलो. गरीब मध्ये कोणी मध्ये का श्रीमंत आहे का? हे समाज आमचा बुद्ध समाज आणि मातंग समाज आम्हाला पाहिजे ना. जित्याला जागा मेलेला नाही त्या घरात वासोळा. आमची आम्हाला जागा करून देणे आमची एवढी मेहरबानी आहे. आजपर्यंत आपल्या ज्यावेळेस आपल्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकामध्ये गावात एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यानंतर आपल्याला काय त्रास सहन करावा लागतो? त्रासानेच मौत करत गेलो ना. पाण्या पावसात दोना कुठं टाकाव. काही दिवस आमच्या सभापती साहेबांना जाळू दिले घडी पाणी आला. आता त्याच्या मालकी हाताच्या जगात आम्ही कसं काय अतिक्रम करा? आमची स्वतःची देऊ शकणार झाले. आम्ही का कुणाची दौलत घ्या लोक वाटून भांडून? आमची आम्हाला द्या ना सत्तेची हक्काची जमीन आम्हाला पाहिजे. आम्हाला हेच मागणी आहे तुमच्याकडे, सरकारकडे. आणि आईने दिली तर बरं आहे, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार. आणि बसता माझा इथं प्राण गेला तरी हरकत नाही. आपण स्वतः कामारी येथील सरपंच आहात. गेल्या
किती दिवसापासून आपण प्रशासनाला एक तुम्ही करून द्या, आमच्या गावात द्या. याच्यासाठी आपण कोणाकोणाकडे तक्रारी केलेल्या आहेत, कोणाकडे अर्ज केलेले आणि त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिले आणि आजपर्यंत त्यांनी कुठली प्रक्रिया केली आहे की आपल्याला ती स्मशानभूमी मिळवते. दोन्ही समाजाच्या मनातील आणि जी मुख्य भूमिका आहे आणि त्या मुख्य भूमिकेतून हा समाज आपला उद्रेक म्हणून या ठिकाणी आज जमा झाला. खरं तर गेल्या डिसेंबरच्या 24 तारखेपासून आमचा हा संघर्ष या ठिकाणी तहसील कार्यालयाची आम्ही मागणी करत आहे की आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी द्यावी. खरं तर आमच्या वाडवंडलापासून या ठिकाणी आम्ही स्मशानभूमीमध्ये दफन करण्याचं काम केलेलंच आहे या ठिकाणी. परंतु मागील काही दिवसापासून आमच्या हक्काची स्मशानभूमी कुठं आहे याचा शोध घ्यावा लागत आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की आम्हाला आमची स्मशानभूमी कुठं आहे हे आता शोधावं लागत आहे आणि त्या शोधण्याच्या याच्यामध्ये आम्ही एक शोध लावला. आम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही मागणी केली. त्या मागणीच्या अनुषंगाने असे झाले की महसूल विभागाने रीतसर भूमी अभिलेखला आदेश देऊन भूमी अभिलेखकडून मोजणी करून घेतली आणि त्या मोजणीच्या अनुषंगाने ती जागा सर्वे नंबर 22 मध्ये 7R म्हणजे 7 गुंठे जी जागा असते ती जागा भूमी अभिलेखने शोधून काढली आणि तिथं आम्हाला खुणा करून त्याचा अहवाल तहसीलला पाठवून दिला. त्यानंतर तहसीलदार मॅडमनी असा आदेश काढला की बाबा ठीक आहे तुमची जागा मिळाली आता ती तुम्हाला देऊ काय अडचण नाही. परंतु त्या काळामध्ये मॅडमनी तसा आदेशही दिला की बाबा या जागेवरील जे काय अतिक्रमण असेल कोणाचं तर ते अतिक्रमण काढून घेण्यात यावे. 7 दिवस झाले त्या अतिक्रमणाला अजून काही सांगपत्ता नाही. प्रशासनाचा दबाव येत असेल, प्रशासनावर दबाव कोण्या व्यक्तीचा येत असेल, इतर कोणाचा येत असेल किंवा चालढकल प्रशासन करत असेल त्यामुळं आज हे समाज पूर्ण जे आहे प्रतिनिधी जरी म्हणजे मी जरी ग्रामपंचायत सरपंच जरी असलो तरी समाजाच्या भूमिका फार महत्त्वाच्या असतात आणि हे जी अंत्यविधीचं जे प्रकरण आहे ते अंतिम आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की मृत्यू हा आजार आहे. तुम्ही लांछन अन्याय हे करत असाल तर हे समाज दोन्ही नाही आणि त्याच्यावर तात्काळ घेणं गरजेचं आहे. अन्यथा याच्यामध्ये एखाद्या 2 जणांना किंवा कोणाच्या काही चुकी झाली आणि याच्यातलं जर कोणी मारलं किंवा याचं काही खरं वाईट झालं तर त्या सर्वस्वी महसूल विभाग आणि त्याचे सर्व कर्मचारी ज्याला जे या अनुषंगाने जे जे जबाबदार ठरतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सर्व समाज बांधवांची मागणी आहे. आणि त्याला समजा अंत्यविधी करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास झाला आणि आपल्याला हे अंत्यविधी करण्यासाठी कोणी कोणी विरोध केला. आमच्या समाजासाठी मातंग आणि बुद्ध समाजासाठी एक मातंग माणूस मेला होता आणि त्याला आम्ही दफन करण्यासाठी गेलो तेव्हा जिथं जमीन आम्ही वाडवडिलाची करत गेलो ते म्हणला तुमची ही स्मशानभूमी नव्हती. तेव्हापासून आम्ही त्या माणसाला पार नदीच्या काठाला नेऊन दफन केलं आणि तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यानं लाकडं उचलून पलीकडे न्यायला लावले. शेतकऱ्यानं लाकडं उचलून पलीकडे न्यायला लावले आणि त्यानं सांगितलं की बाबा तुमची काय इथं क्लिअर याचं स्मशानभूमी नाही. म्हणजे शासना दरबारी तुमची याचं स्मशानभूमी नाही, तुम्ही तिकडे कुठेही नेऊन पुरा. तेव्हापासून आम्ही या स्मशानभूमीच्या मागे लागलो आणि तेव्हा आम्हाला समजलं की आमची हे जागा नव्हती. तेव्हा आम्ही शासनाला एक विनंती केली, अर्ज केला सर्वांचा की आम्हाला जे आमची शासनाची जी भूमी आहे, जे जमीन आहे ते आम्हाला तुम्ही मोजून द्या, कुठं आहे ते सांगा. तेव्हा आम्हाला समजलं की सर्वे नंबर 22 आहे आणि तिथं सर्वे नंबर 22 मध्ये ही तुमची 7 गुंठे जमीन आहे आणि तिथं तुम्ही दफन करा. तेव्हा शासनाने शासनाला आम्ही निवेदन केल्यानंतर शासनाने आम्हाला तहसीलदार मॅडमने आम्हाला ती जमीन आम्हाला 7 गुंठे मोजून दिली आणि ती जमीन त्याच सर्वे नंबरमध्ये एकाच मालकाची होती. ती बाजूला आम्हाला कुठेही मिळो, आम्हाला तिथं तुम्ही हे आम्हाला जमीन आम्हाला द्या 7 गुंठे आणि आम्ही याच्यावर मान्य आहोत असं आम्ही त्याला सांगितलं. तेव्हा शासनाने आम्हाला ही जमीन 7 गुंठे मोजून दिली आणि मोजून दिल्यानंतर तिथं त्या जमिनीवर जे मोजून दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटविण्यासाठी कोणी तयार होत नाही आणि शासनही तिथं 7 दिवसाची मोबदला दिल्यानंतर शासन सुद्धा तिथं आता त्याच्यावर प्रक्रिया घेण्यात झालं आणि गावातील सर्व ते राजकीय पुढारी आहेत ते तर आमच्याकडे भागत घेणं झाले तर आणि आमच्याजवळ बोलही ना झाले तर
जे काय आहे ते शासनाने आम्हाला 7 गुंठे जमीन आमची जी हक्काची आहे ती त्याच्यावरचं अतिक्रमण काढून द्यावं, नसता आम्ही या 2 दिवसामध्ये आम्ही उपोषणला ठाम बसणार आहोत असा आम्ही जाहीर करतो. या संदर्भामध्ये एक तडजोड करून गावामध्ये आम्ही एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये असं आम्ही ठरवलं की समाज बांधवांनी व कोणाचे नुकसान होणं, जे आम्हाला स्मशानभूमीला जागा देणार होते त्या बदल्यात तेवढीच जागा जर महसूलला तुम्ही जर इकडे जर आम्हाला दिली तर मग आम्ही ती सुद्धा देण्यास तयार होतो. म्हणजे एक प्रकारे त्या माणसाचं कोणाचं ज्याचं कोणाचं असेल तर नुकसान होणं आणि त्या बदल्यात त्यांनी तेवढीच जागा आम्हाला दुसरीकडे द्यावी, हे आमचा मेसेज त्यांनी म्हणजे फेटाळला आणि म्हणजे आमच्या मागणीला काही हे दिलं नाही. त्याच्यामुळे हे विषय वेगळा. आमची पूर्वात जागा स्मशानभूमीची जी होती, आम्ही जे पूर्वज आमचे दफनगिरी तिथं केली, त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्हाला तिथं विरोध होऊ लागला. त्यानं सांगू लागले की ते तुमची जागा शासन दरबारी नाही, तुमची शासन दरबारी जिथं जागा असेल तिथं तुम्ही शोधा. आणि त्या अनुषंगानं आम्ही 2021ला महाराष्ट्र शासनाची नावे असलेली मसनवटा ही 7 गुंठे जागा आम्हाला 2021ला तहसीलमधून ही आम्हाला मिळाली. तिथून मग आम्ही पुढे निवेदनं देणं चालू केलं आणि 6 महिन्यापासून जवळपास 5-6 वेळेस इथं आम्ही येऊन गेलो. तहसील मॅडमला आम्ही निवेदनं दिले, आम्ही मागणी केली. त्यांनी महसूल खात्याचे लोक तिथं आणून त्याची मोजणी केली आणि ते 7 गुंठे जागा निघली. त्याच्यावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निघावं यासाठी आम्ही सर्वांनी आज इथं पुन्हा एकदा तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आलो. स्मशान आमच्या हक्काची स्मशानभूमी आम्हाला येथील बौद्ध आणि मातंग समाजातील नागरिकांना त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो आणि त्याला जगण्याचा अधिकार त्याच्या भारतीय संविधानाने दिला, त्याच पद्धतीने इथल्या प्रत्येक व्यक्तीला मेल्यानंतर त्यांना सन्मानानं अंतिम त्याचा अंतिम संस्कार केला जातो आणि सगळा शेवटचा संस्कार केला जातो. अशी त्यांना अधिकार मिळाला पाहिजे असं इथल्या नागरिकांचं प्रामाणिक मत आहे आणि प्रामाणिकपणे शासनाने त्यांना ती जागा मागतायत. त्यांना हक्काची जागा मागतात, परंतु त्यांच्याच हक्काच्या जागेवरती कोणीतरी अतिक्रमण करते आणि त्यांच्या हक्काची जागा कोणीतरी हिरावून नेते. गेल्या भारताला जवळपास 75 वर्षे भारताने अमृत महोत्सव साजरे केले, परंतु येथील भारतीय व्यवस्थेमध्ये आजही बौद्ध समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल त्या समाजाला इथल्या त्यांना हक्काची म्हणजे शेवटच्या मेल्यानंतर सुद्धा त्यांना जाण्यासाठी एक 10 ते 15 फूट जागा मिळत नाही. हे देशाचे दुर्दैव म्हणावं लागेल. इथल्या नागरिकांना आजही त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावं लागते. आणि येथील नागरिक समाज जे बौद्ध आणि मातंग समाजातील नागरिक असतील प्रशासनाला वारंवार विनंती करतात की बा आम्हाला आमच्या हक्काचा शेवटचा आम्हाला मृत्यू ज्यावेळेस होतो, आम्हाला आमचा मृत्यू पाहुणा असेल किंवा नातेवाईक असेल त्या मेलेल्या माणसाला फिरण्यासाठी आम्हाला हक्काची जागा मिळवून द्या यासाठी शासनाकडे वारंवार येऊन यांच्या पाया पडायला लागते, घेरावं लागते, यांचे मनधरणी करावी, तरी सुद्धा प्रशासनाने कुठली प्रक्रिया केलीच नाही आणि त्यांना हक्काची जागा मिळवून देत नाही. हे या देशातील नागरिकांचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे पंतप्रधान देशाचे म्हणतात की आम्ही भारताला आर्थिक विकासाकडे आणि महासत्तेकडे घेऊन जातोय, परंतु इथल्या नागरिकांना मेल्यानंतर पुरण्यासाठी साधी जागा मिळत नाही. हे आजचं एक ज्वलंत वास्तव एक दुर्दैव म्हणावं लागेल. यासाठी कामार येथील नागरिक संघर्ष करत आहेत. बघूया त्यांना प्रशासन त्यांच्या हक्काचं जे अतिक्रमण झालेली जागा आहे स्मशानभूमी ही जागा मिळवून देते का. जर अन्यथा त्यांना ही जागा जर नाही मिळाली तर त्यांनी असं सांगितलेलं की आम्ही 9 तारखेला आम्हाला उपोषणाला बसणार आहोत. आमची इथं प्राण केले तरी चालतील, परंतु आम्हाला हक्काची स्मशानभूमी मिळाली पाहिजे. यासाठी गावातील महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे शेवटचा आणि अंतिम आमरण उपोषणाचा अर्ज देण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्र प्रभात लाईव्ह साठी कॅमेरामॅन विजय वाटेर सोबत दाऊ गाडगेवार, हिमायतनगर.